हॅलो नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी सोप्या पद्धतीने झाडांना NPK फर्टिलायझर आपण कसं देऊ शकतो। तर त्याच्या दोन पद्धती आहेत। हे तांदूळ डाळ आणि तांदूळ धुतलेलं पाणी आहे। तर ही एक पद्धत आहे की नुसतं धुतलेलं जे पाणी असतं ते आपण देऊ शकतो। दुसरी म्हणजे आपण जेव्हा तांदूळ शिजवतो म्हणजे भात शिजवतो, जसं की बिर्याणीसाठी आपण राईस हा आधी स्टीम करून घेतो, तर ते राहिलेलं जे पाणी असतं तर ते पाणी सुद्धा आपण झाडांना देऊ शकतो। तर यात दोन पद्धती आहेत। तर हे आज मी डाळ तांदूळ धुतलेलं पाणी घेतलेलं आहे। तर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये NPK असतं। NPK म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे फर्टिलायझर आहेत। झाडांच्या वाढीसाठी ह्यांचा खूप मोठा रोल आहे। आणि त्याचबरोबरीने यामध्ये खूप सारे मायक्रोबॅक्टेरियाज असतात जे मातीसाठी खूप पोषक आहेत। मातीची पोषकता जास्त वाढवतं, त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते, मुळं मजबूत होतात। तर असे हे खूप सारे फायदे या तांदळाच्या पाण्याचे आहेत। तर हे असं पाणी तुम्ही सगळ्याच झाडांना आठवड्यातून एक वेळा देऊ शकता। शक्यतो फुलझाडांना याचा वापर चांगला होतो, फुलांना बहर लागतो। तर आता एप्रिल मेचे दिवस लवकरच येतील, तर फुलझाडं म्हणजेच आबोली आणि मोगरा यांना याचा फायदा खूप होतो। आता माझ्याकडे नवीनच आबोलीचं रोप आम्ही विकत घेतलं होतं, तर त्याला अजून फुलं लागली नाही आहेत, म्हणजे यावर्षी त्याला फुलं येतील। तर त्यासाठी मी पहिल्यांदा आबोलीलाच ह्याचं पाणी दिलेलं आहे, बाकी झाडांना देखील देणार आहे। आणि मोगरा आणि आबोली यांना फुलं येण्यासाठी एप्रिलच्या आधी म्हणजे फेब्रुवारी मार्च या महिन्यापासून त्याची काळजी कशी घ्यायची याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच मी यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करेन, तर तो देखील नक्की बघा। तर इथे मी आबोलीला आत्ता पाणी दिलेलं आहे, तांदळाचं पाणी। त्यानंतर माझ्याकडे मोगरा आणि बाकी झाडं आहेत, जसं फुलझाडं, जास्वंद, गुलाब, तर या सगळ्यांना देखील मी त्याचं पाणी हे देणार आहे। इथे मोगरा आणि जास्वंद आहे, याला देखील आपण थोडं थोडं पाणी देऊया। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर देखील करा। थँक्यू।